विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून जुन्नर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत, तर महायुतीतही अनेकांची नावं चर्चेत आहेत। अशात काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी जुन्नरमधील काँग्रेसचे सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडून जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेत। विशेष म्हणजे काही दिवसांपासून शेरकर यांची शरद पवार पक्षाशी जवळीक वाढते, त्यामुळे जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शेरकर प्रबळ दावेदार मानले जात आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी हेमंत चापोडे। हेमंत, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच रुबीना, काँग्रेसचे नेते जुन्नर तालुक्यातील सत्यशील शेरकर खरं तर महाविकास आघाडीकडनं जुन्नर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि गेली काही दिवसापासून तसे त्यांच्याकडनं प्रचार यंत्रणा सुद्धा राबवली जाते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमोल कोल्हे यांच्यासोबत ते सातत्याने फिरताना पाहायला मिळेल, त्यामुळे विधानसभेसाठी ते प्रबळ दावेदार मानले जातात। मात्र त्यांनी 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांनी विश्वजित कदम यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि काँग्रेस भवन येथे भेट घेतल्यानंतर यावेळी शेरकर परिवाराचे आणि कदम परिवाराचे जुने संबंध असून शेरकर यांनी आमदार व्हावं अशी माझी इच्छा आहे असे विश्वजित कदमांनी बोलून दाखवली। यावेळी चांगली पॅटर्न राबवू किंवा या व्यतिरिक्त वेगळा कुठला पॅटर्न राबवू पण तुम्हाला आमदार करू असं सुद्धा म्हटलेलं आहे। मात्र यावेळी त्यांनी बोलताना सूचक वक्तव्य केलेलं आहे। मात्र महाविकास आघाडी जो निर्णय घेईन तो मान्य करून आपण पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे जुन्नर तालुक्यात राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगलेल्या आहे। मात्र या पुढच्या काळात शेरकर काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। रुबीना, निश्चित धन्यवाद हेमंत ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय काँग्रेसचे सत्यशील शेरकर कडून महाविकास आघाडीकडून इच्छुक असल्याची ही मोठी बातमी।